हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे सगळे बरे आहात का? आशा करते तुम्ही पण बरे आहात. तर 3 दिवस झाले माझा काही व्हिडिओ पडला नाही, ना शॉर्ट व्हिडिओ पडला ना फुल व्हिडिओ पडला. तर व्हिडिओ पडण्याचं कारण असं आहे, नाही पडण्याचं कारण असं आहे का मी गेलेले पुण्याला. तर पुण्याचा इथे व्हिडिओ पडलाच होता एक, तो पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला. पुण्याला गेले होते तर फुल व्हिडिओ नाही टाकला मी. तर आज झाले 3 दिवस झाले. म्हणलं चला, लय दिवस झाले व्हिडिओला गॅप झाला, तर मग चला म्हणलं व्हिडिओ टाकावा. पण आज मला थोडं फ्रेश पण वाटतं आणि थोडा थकवा पण कमी वाटतो आहे, कारण कुठं आलं गेलं तर लय माणूस थकून जातं ना, त्याच्यामुळं. तर पुण्याला माहितीला गेले होते, मामाचा मुलगा ऑफ झाला होता म्हणून. आणि त्याच्याने काय होतं ना, ट्रॅव्हलिंग केले तर माणूस थकून पण जाते. मी तर लय थकते, त्याच्यामुळं मी कुठं फिरत नाही जास्त करून. गेले तर जवळपासच जायचं आपलं, म्हणजे 1 दिवसात जायचं रिटर्न यायचं असं जाते, जास्त लांब जात नाही. आणि तिकून आले तर येताच मग बहीण पण आली होती. बहीण आली तर मग तिची याईन पण आली होती, मोठ्या मुलाची सासू. तर मग आता आली तर मग आता चला म्हणलं घरी. मी आले त्यांना मुंबईला घेऊन आले. मग आता पाहुणचार करावा लागतो ना मग पाहुणे आल्यावर. तर मग माझी आता लय धावपळ झाली होती, पण मग चला म्हणलं करूया. तर कामावरून मला 1च दिवस सुट्टी घेतली, कारण काय रक्षाबंधन येते. मग आता जर सुट्ट्या घेतल्या तर नंतर मला सुट्टी नाही भेटणार रक्षाबंधनची परत गावी यायला, म्हणून मी काय सुट्ट्या घेतल्या नाही. तर 3 दिवस मी, बहीण आणि तिची सासू याईन आली होती, त्याच्यामुळं मग मी पण त्यांना म्हणलं खाण्यापिण्याची थोडीशी व्यवस्थित 1 दिवस त्यांच्यासाठी सुट्टी पण काढली हाफ डेने. म्हणलं चला परत पाहुणे म्हणायला नको आम्हाला आणलं आणि कामाला गेल्या म्हणून मग 1 दिवस काढली होती सुट्टी, जास्त नाही काढली. आणि व्हिडिओ माझा पडला नाही, कारण ह्याच कारणामुळं माझा व्हिडिओ पडला नाही. ना शॉर्ट व्हिडिओ पडला ना फुल व्हिडिओ पडला. आणि पुण्याला गेला तोच एक माझा शॉर्ट व्हिडिओ पडला आणि एक फुल पडला, तो पण. त्याच्यानंतर काय माझा व्हिडिओ पडला नाही. आज 3 दिवस झाले आणि मला इतकं थकवा आलेला ना, त्याच्यामुळं बाहेरचं घरचं काम करून लय थकवा आलेला. आणि व्हिडिओ बनवायला थोडा पण मूड नव्हता, म्हणजे हातात मोबाईलच घ्यायला टाईम नाही भेटला. तर व्हिडिओ कुठून बनवणार, मोबाईलच हातात आला नाही. तर चला म्हणलं आज व्हिडिओ बनव. आणि आज थोडं फ्रेश पण वाटते असं थोडंसं. आज नाश्ता पण नाही केला, तरी पण थोडंसं फ्रेश वाटतं आहे. तो व्हिडिओ माझे कसे वाटते, काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ आवडले, कुठून बघता, कुठून नाही बघत ते पण मला कमेंट करून सांगत जा. तर माझ्या पण जीवाला थोडं बरं वाटतं. तुमचे जेव्हा कमेंट येतं ना, तर मी कमेंट सगळ्यांचे वाचते, असं नाही का वाचत नाही. मी कमेंट वाचते, त्याचा रिप्लाय पण देते. आणि असं काय चांगलीच कमेंट येते मला, असं काय वाईट कमेंट येत नाही. पण लाईक पण करत जा, व्हिडिओ बघत जा. आणि सबस्क्राईब करायचं कारण हे आहे का, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझ्या चॅनलला, तर तुम्हाला माझा जो पण व्हिडिओ पडतो, शॉर्ट पडू या लाँग पडू, तो पहिला व्हिडिओ तुम्हाला पडणार. तर तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ दिसणार. तर जास्त त्यासाठी सांगते का तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण बरं वाटतं. आणि व्हिडिओ बनवायला पण बरं वाटतं, म्हणजे उत्साह माणसामध्ये जे खुशी असते आणि जे आनंद वाटतो ना मनाला, तो तुमच्या व्हिडिओ बघण्याने आणि तुमच्या प्रेमामुळं. आणि व्हिडिओ बनवायला थोडंसं माणसाला आज वाटतं, चला बाबा माझे व्हिडिओ कोणीतरी बघतात, तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघता का, तुमचा व्हिडिओ नाही आला किंवा कुठला व्हिडिओ टाकला काय, अशी जरी कमेंट टाकली तर माणसाला वाटतं का आपल्या व्हिडिओची कोणीतरी वाट बघतं आहे. मग ते काय आहे ना, एक वेगळाच आनंद असतो ना माणसामध्ये. त्याच्यामुळं मग तुम्ही कमेंट करत जा, मला सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत्या नाही आवडत. तर
तर कुठून कुठून बघता ते पण मला कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मस्त राहा आणि स्वस्त खा.